नमस्कार. ठरलं तर मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग एकदम जबरदस्त दाखवलाय. सायली आणि अर्जुनने आता सर्वांना सांगितलंय की सायलीच खरी तन्वी आहे म्हणून. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर सुरुवातीलाच आता सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलाय. तर अर्जुन बोलत असतो की असं मिरॅकलवर वगैरे माझा काही विश्वास नाहीये, पण या मिरॅकलवर मात्र माझा विश्वास आहे म्हणून. त्यावर सायली बोलते की हो ना, म्हणजे जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा पूर्णा आजी मात्र देवाला किती दोष देत होती बरं. पण खरं तर देव तिच्याकडनं तिचीच इच्छा पूर्ण करून घेत होता आणि आता ती किती खुश आहे. असं आता दोघांचं मस्त आईस्क्रीम खात वगैरे बोलणं चाललेलं असतं. आणि आता अर्जुन मात्र सायलीकडनं आईस्क्रीमचा डब्बा घेतो आणि खूप जास्त आईस्क्रीम खात असतो. त्यावर आता सायली थोडीशी चिडते त्याच्यावर आणि बोलते, अर्जुन तू न नेहमी असंच करतोस, सगळं आईस्क्रीम संपवून टाकशील तू, दे बरं माझ्याकडे. त्यावर आता अर्जुन बोलतो, काय तू मला असं अर्जुन म्हणालीस? त्यावर आता सायली बोलते, हो, सगळ्यांसमोर असं अरेतुरे करता येत नाही ना तुला. तर इकडे पुढचा सीन दाखवला आहे. आता जेलमध्ये सचिन आणि राकेश नागराजला भेटायला आलेले असतात. तर नागराज मात्र राकेशवर खूप चिडलेला असतो आता त्याचा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे. आणि त्याला बोलतो की तुझ्या डोक्यामध्ये ना फक्त आणि फक्त भुसाच भरलाय. अरे कसा असा जन्माला आलास रे माझ्या पोटी तू. मला तर वाटलं होतं की US ला जाऊन 2 वर्षामध्ये तू हुशार झाला असशील. आता काय, सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. त्यावर आता राकेश बोलतो की पप्पा, अहो त्यात माझी काय चूक आहे. मी तर बरोबर काकाच्या गाडीचा ब्रेक फेल केला होता, तो अर्जुनमध्ये आला म्हणून ती सायली आणि काकी सगळे वाचलेत. तर सचिन त्यांना समजावतो की अरे शांत बसा, तुम्ही काय भांडण करताय बरं. आता पुढे काय करायचं ते पाहिलं पाहिजे ना आपल्याला. सायलीला तिच्या बालपणीचं काय काय आठवतंय हे आधी आपल्याला समजायला हवंय ना. त्यावर आता राकेश खरं तर खूप चिडलेला असतो आणि नागराज देखील राकेशवर खूप चिडलेला असतो. त्यावर आता नागराज बोलतो की नाही, तिला लहानपणीचं काहीही आठवायला नको आहे. आणि तिला काय आठवलं आहे, कितपत आठवलं आहे ना राकेश, ते जाऊन आधी चेक कर. खरं तर या राकेशचं काही एक डोकं चालत नसतं. आता पुढे काय करायचं आहे काय नाही करायचं आहे हे सगळं काही हा नागराज त्या राकेशला सांगत असतो. आणि नागराज मात्र खूप जास्त चिडलेला असतो आणि तो बोलतो की आता सायलीला जर सगळं काही आठवलं असेल ना, मग मात्र सगळं संपलं. नाही, मग दादा त्याची सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करून देईल आणि आपल्या हातामध्ये मग काहीही लागणार नाही आहे. नाही, इतके दिवस झाले मी दादाला त्या तन्वीपासून लांब ठेवलं होतं, पण आता मात्र तीच खरी तन्वी असल्याचं सत्य तिला आणि अर्जुनला समजलं आहे. त्यामुळे ते केव्हाही आता घरी सांगू शकतील. त्यावर आता हा राकेश बोलतो की आपण एक काम करूयात. नाही म्हणजे त्यांनी जरी सांगितलं तरी आपण मात्र तीच खरी तन्वी नाही आहे हे खोडून काढूयात. त्यावर आता नागराज बोलतो की हे सगळं कसं करणार आहेस बरं तू. आता मात्र सुभेदार आणि किल्लेदार दोघांचीही प्रॉपर्टी आपल्या हातून गेलीच समज. तर आता सगळेच खूप चिडलेले असतात आणि आता खरं तर पुढे काय करायचं आणि सायलीच खरी तन्वी आहे हे सगळ्यांपासून कसं लपवून ठेवायचं किंवा हे खोटं आहे हे कसं सिद्ध करायचं, हाच त्यांचा प्लॅन सुरू असतो. तर नागराज बोलतो की आता महिपत तर बसलाय तिकडे बाबा बनून. तो जर आता नीट असता ना तर आपल्याला काहीच करायची गरज नसती. त्याने सगळ्यांना, सायली आणि अर्जुनला बरोबर मॅनेज केलं असतं. पण आता तो स्वतःच तिकडे बाबा बनवून बसलाय. त्यावर सचिन बोलतो की काय फक्त कोणाचा जीव घेणं एवढा एकच ऑप्शन आहे का तुमच्याकडे, आपण दुसरं काही करू शकत नाही आहे का. आणि आता तिघेही विचार करत असतात की ते आता नक्की काय करू शकतील की जेणेकरून सायलीच खरी तन्वी आहे हे सुभेदार आणि किल्लेदारांपासून वाचवता येईल. तर इकडे सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलाय परत एकदा. दोघेजण मस्तपैकी आईस्क्रीम खात असतात. तर अर्जुन सायलीला बोलत असतो की तू मला अहो बोलतेस तेव्हा असं वाटतं की सायली बोलतीये, पण जेव्हा तू अर्जुन बोलतेस ना तेव्हा असं वाटतं की माझी तन्वीच मला आवाज देते म्हणून. त्यावर सायली बोलते की हो, पण सगळ्यांसमोर मी तुम्हाला असं अरेतुरे नाही ना करू शकत, ते मलाच खूप असं अवघडल्यासारखं होतं. त्यावर आता ती मुद्दाम म्हणून अर्जुन अर्जुन अशी करून हाक मारत असते.
आणि अर्जुन देखील अगदी भारावून गेलेला असतो त्यामुळे. आणि खरं तर सायली मुद्दामहून त्याला अर्जुन अर्जुन करून आवाज देत असते, कारण तिला आईस्क्रीम खायचं असतं. आता अर्जुनच्या लक्षात येतं की आता सायली मात्र चिटिंग करून एकटीच आईस्क्रीम खातीये. त्यावर अर्जुन बोलतो की हे काय, तू चिटिंग करून आईस्क्रीम खातेस, दे बरं मला पण आईस्क्रीम. त्यावर आता सायली बोलते की हो, तुम्ही पण 7-8 चमचे खाल्लेत की नाही, मग आता मला पण खाऊ देत आणि मगच मिळेल तुम्हाला आईस्क्रीम. आणि आईस्क्रीम खाता खाताच आता अर्जुनच्या लक्षात येतं की चला आता उद्या सेलिब्रेशनचं तयारी देखील करायची आहे. त्यावर सायली बोलते की चला उद्याची तयारी देखील करायची आहे ना आपल्याला. आणि दोघीही आता एकदम खूप एक्साइटमेंटमध्ये उद्याच्या तयारीसाठी लागतात. तर इकडे नागराज मात्र राकेशला सांगतो की तू अजून इथेच काय करतोयस, अरे जा ना, त्या सायलीला नक्की लहानपणीचं काय काय आठवलंय, त्यांना काय काय माहिती मिळाली आहे, त्या सायली अर्जुनकडे काय काय पुरावे आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती काढ तू. आणि हो, तिला जे काही आठवलंय ते कसं खोडून काढता येईल, ते कसं खोटं आहे, त्या दोघांना कसं खोटं पाडता येईल याची तयारी कर. उद्या जेव्हा ते सगळ्यांसमोर ही गोष्ट सांगतील ना, तेव्हा मात्र तुला त्यांना मोडीत काढता यायला हवंय. त्यावर आता राकेश विचारतो, पण ते मला कसं कळणार आहे की सायलीला लहानपणीचं काय काय आठवलंय ते. त्यावर आता नागराज त्याला सांगतो की त्याचीच तर तुला माहिती काढायची आहे की तिला लहानपणीचं काय काय आठवलंय आणि तिला अजून काही आठवू नये याचीच तुला काळजी घ्यायची आहे. आता राकेश तिथून निघून गेल्यानंतर नागराज आणि सचिन दोघेच तिथे असतात. तर आता सचिन मात्र नागराजला सांगतो की माझ्याकडे एक प्लॅन आहे की जेणेकरून सायली आणि अर्जुनला न मारता त्यांना कायम आपण दुःखामध्ये ठेवू शकतो, ते कधीही आनंदामध्ये राहणार नाहीत याची काळजी मात्र आपण घेऊ शकतो. आणि सचिन आता नागराजला इथे त्याचा प्लॅन सांगतो. तर इकडे राकेश आता घरी आलाय आणि आता तो विचार करतोय की सायली आणि अर्जुनला खोटं कसं पाडायचं. नागराजने त्याला सांगितलेलं असतं की त्या दोघांना खोटं पाड. आता तेच त्याला आठवत असतं आणि त्यासाठी नक्की तन्वीला काय काय लहानपणीच्या गोष्टी आठवल्या आहेत, त्यांच्याकडे काय पुरावे आहेत याचा मात्र त्यांना काही एक अंदाज नसतो. आणि तो हाच विचार करताना आता सचिनला फोन करतो आणि सचिनला सांगतो की पप्पांनी मला जे काही सांगितलं ना की सायली आणि अर्जुनला आता खोटं पाडायचं आहे, अरे पण त्यांनी या सगळ्या गोष्टीचा शोध कसा घेतला काय त्याबद्दल मला काहीच माहीत नाही आहे. मधले 2 वर्ष तर मी इथे इंडियामध्ये नव्हतो देखील. मग मी आता उद्या सायली किंवा अर्जुनला नक्की काय प्रश्न विचारू की जेणेकरून मला त्यांना मोडीत काढता येईल. त्यावर आता सचिन सांगतो की हे बघ राकेश, असं करून चालणार नाही. तुला व्यवस्थित माहिती असायला हवंय की सायली आणि अर्जुनला ही गोष्ट कशी माहीत झाली, ते त्यांच्याकडे नक्की काय काय पुरावे आहेत. आणि तुला जर ही गोष्ट माहीत करून घ्यायची असेल तर एकच व्यक्ती फक्त तुझी मदत करू शकते, प्रिया. प्रियाला सायली आणि अर्जुनची अगदी नस माहिती आहे, त्यामुळे तुला आता यामध्ये प्रियाचीच मदत होणार आहे. त्यावर आता राकेश बोलतो की अरे हो, प्रियाचं तर माझ्या लक्षातच नाही राहिलं, मी तर विसरूनच गेलो होतो. त्यावर सचिन सांगतो की हो, आता तू लवकरात लवकर तिला जेलमध्ये भेटायला जा. फक्त 1च तास शिल्लक आहे व्हिजिटिंग आवर्स संपायला, त्यामुळे फक्त 1 तास आहे तुझ्याकडे, लवकर तिला भेटायला जा. आणि आता राकेशला देखील ते पटतं आणि राकेश देखील फोन ठेवतो आणि लगेचच प्रियाला भेटण्यासाठी जातो. तर इकडे राकेश तिला भेटायला आल्यानंतर कॉन्स्टेबल आता प्रियाला येऊन सांगतात की तुला कोणीतरी भेटायला आलंय. आता प्रिया विचारते, माझ्या घरचे आले आहेत का मला भेटायला. त्यावरती कॉन्स्टेबल सांगते की तूच पहा ना कोण आलंय भेटायला. आणि प्रिया आता येऊन पाहते तर राकेश तिला भेटायला आलेला असतो. आणि राकेशला पाहिल्यानंतर तिचा आता नेहमीप्रमाणे ड्रामा सुरू होतो आणि ती बोलते की राकेश, अरे तू केव्हा आलाच इंडियामध्ये. तेव्हा राकेश सांगतो की झाले आता काही दिवस. त्यावर ती लगेच बोलते, काही दिवस आणि तू आज तुझ्या बहिणीला भेटायला येतोयस का, तुला तुझ्या बहिणीची आठवण पण नाही झाली का. त्यावर आता राकेश तिला बोलतो, बहीण, कुठली बहीण, 1 मिनिट, म्हणजे तू काय तुला स्वतःला अजून देखील तन्वी समजतेस की काय. हे बघ, जरा ना या स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर ये आणि मी तुला इथे खूप काहीतरी महत्त्वाचं सांगायला आलोय जे तुझ्या देखील खूप फायद्याचं आहे. त्यावर आता प्रिया विचारते की नक्की काय झालंय. त्यावर आता राकेश तिला सांगतो की सायली आणि अर्जुनला सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य कळालंय आणि त्यांच्याकडे खूप स्ट्रॉंग पुरावे देखील आहेत या गोष्टीचे. तर तू मला एक सांग की मी आता सायलीला किंवा अर्जुनला नक्की काय प्रश्न विचारू की जेणेकरून मला त्यांना खोटं पाडता येईल, त्यांची बोलती बंद होईल. आता हे ऐकल्यानंतर प्रिया मात्र जाम घाबरून जाते आणि बोलते, काय
हे कसं झालं? त्या दोघांना कसं समजलं बरं तीच खरी तन्वी आहे म्हणून? मी इतके दिवस मी ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली होती. माझी इतक्या वर्षांची मेहनत वाया गेली. आणि आता राकेश आता त्यांना सांगतो की कशाप्रकारे सायली आणि अर्जुनने तो अपघात रिक्रिएट करून आणला आणि त्यानंतर सायलीला तीच तन्वी असल्याचं रिअलाईज झालं. आता खरं तर प्रिया खूप चिडली आहे आणि राकेशला बोलते की तू ना अण्णा सरांकडे जा. नाही, त्यांना म्हणावं तुमची बाबागिरी वगैरे सगळं काही सोडून द्या आणि पटकन त्या सायली आणि अर्जुनचा बंदोबस्त करा. त्यांना पटकन मारून टाका, नाहीतर हे आपल्याला खूप अवघड जाणार आहे. हे बघ, आता सायलीच खरी तन्वी आहे हे जर सगळ्यांना कळालं ना, तर मग सुभेदार आणि किल्लेदार त्या दोघांची प्रॉपर्टी तुझ्या हातून गेलीच समज राकेश. त्यावर आता राकेश देखील प्रॉपर्टी जाण्याच्या भीतीने थोडा घाबरलेलाच असतो आणि त्यासाठी त्याला सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य सगळ्यांसमोर येऊ द्यायचं नसतं. आणि तो आता याला विचारतो की मी असे काय प्रश्न विचारू की जेणेकरून आता मला सायली आणि अर्जुनला खोटं पाडता येईल. तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनने आता एकदम एक्साइटेडमेंटमध्ये खूप छान असं हॉलमध्ये डेकोरेशन केलं आहे आणि लहान तन्वीचे असे फोटो वगैरे लावून ते असे झाकून वगैरे ठेवलेत. आणि तो आता एक प्लेट आणि चमचा घेऊन आता त्याचा आवाज करतो आणि सगळ्यांना हॉलमध्ये बोलावतो. तर आता सायली सोडून सगळेच आलेले असतात आणि एवढं सगळं डेकोरेशन पाहून सगळेच आता थोडेसे कन्फ्यूज होतात की आज नक्की काय आहे की अर्जुनने एवढं डेकोरेशन केलं आहे. त्यावर पूर्ण आजी विचारते, काय अरे आज कोणाचा वाढदिवस आहे का? मी तर विसरूनच गेले. हे असं हल्ली विसरायला होतं हा मला. त्यावर अर्जुन बोलतो की पूर्ण आजी, अगं कोणाचाही वाढदिवस नाही आहे. हो, पण आज एक स्पेशल डे मात्र नक्कीच आहे, जो आपल्या सगळ्यांसाठी खूप स्पेशल होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या बरं आधी, कारण आता तुम्हाला एक मोठा धक्का बसणार आहे आणि तो बसू नये ना म्हणून तुम्ही सगळ्यांनी आधी बसून घ्या. त्यावर आता त्याला अस्मिता विचारते की हो, पण धक्का पॉझिटिव्ह असणार आहे की निगेटिव्ह? त्यावर अर्जुन सांगतो की पॉझिटिव्ह मल्टिप्लाय 1000 असणार आहे. आणि सगळे बसल्यानंतर तो आता एकेका फोटोवरील झाकण काढतो आणि त्याने मस्त आता प्रतिमासोबत, रविराजसोबत, पूर्ण आजीसोबत असे लहानपणीच्या तन्वीचे फोटोज तिथे लावलेले असतात. तिच्या लहानपणीच्या खूप साऱ्या मेमरीज लावलेल्या असतात. आता ते पाहिल्यानंतर खरं तर सगळ्यांचे चेहरे थोडेसे पडतात आणि रविराज देखील विचारतो की अर्जुन, ही काय थट्टा आहे? मी तुला सांगितलं होतं ना की तन्वीचा विषय परत मला या घरामध्ये नको आहे म्हणून. त्यावर अर्जुन बोलतो की असं बोलून कसं चालेल सिनियर? आपल्या सगळ्यांची आवडती तन्वी, जी की आपला श्वास आहे, तिचा विषय या घरामध्ये निघणार नाही असं कसं होईल बरं? आणि आज तर खूप स्पेशल डे आहे तन्वीचा. त्यावर आता प्रतिमा बोलते की हे सगळं तुला कसं सुचलं बरं? नक्कीच हे सगळं सायलीला सुचलं असणार आहे. नाही, तिला माहीत आहे की मला तन्वीचे असे लहानपणीचे फोटो पाहिल्यानंतर छान वाटेल म्हणून. पण अरे सायली कुठे नक्की? त्यावर अस्मिता देखील विचारते, हो ना, सगळे आलेत, पण सायली कुठे आहे नक्की? त्यावर आता अर्जुन बोलतो की हो आहे, तुम्ही सगळे सायलीची वाट पाहताय ना, सायली देखील इथेच आहे, येईलच आता ती. आणि अर्जुन आता सायलीला आवाज देतो. तर सायली देखील आता लहानपणीच्या तन्वीचा जसा ड्रेस असतो सेम टू सेम तसाच ड्रेस घालून आता ती जिन्याने खाली येते. आणि खरं तर सगळेच जण आता अर्जुन आणि सायलीकडेच पाहत राहतात, कारण या दोघांचं नक्की काय चाललंय हे मात्र कोणालाही कळेना. त्यावर पूर्ण आजी विचारते की अरे तुमच्या दोघांचं नक्की चाललंय तरी काय? आम्हाला समजेल का तुम्ही दोघं काय करायचा प्रयत्न करताय ते? त्यावर आता अर्जुन सगळ्यांना सांगतो की इतके दिवस आपण ज्या तन्वीची वाट पाहत आहोत, या घरची मुलगी, सर्वांची लाडकी तन्वी, ती दुसरी तिसरी कोणी नसून आपली सायलीच आपली तन्वी आहे. आणि आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांचे चेहरे अगदी आश्चर्यचकित होऊन गेलेले असतात. आणि अर्जुन हे सगळं सांगत असतो त्याच वेळेस आता राकेश देखील तिथे पोहोचलेला असतो आणि दरवाजातनं तो हे सगळं काही पाहत असतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राकेश येतो आणि नेहमीप्रमाणे तो आता सायली आणि अर्जुनला उलट प्रश्न करायला सुरुवात करतो आणि बोलतो की का खोटी आशा लावून दिली तुम्ही? तुमच्याकडे काय पुरावा आहे बरं सायलीच खरी तन्वी असल्याचा? त्यावर आता अर्जुन बोलतो की आमच्याकडे खूप महत्त्वाचा पुरावा आहे, एक अशी व्यक्ती आहे की जी तुम्हाला सांगू शकेल. आणि आता मधुभाऊ येतात आणि मधुभाऊ सांगतात की सायलीच खरी तन्वी आहे. त्यावर सुमन विचारते, मधुभाऊ तुम्हाला सायली तेव्हाच सापडली का ज्या रात्री भाऊजींचा आणि बहिणींचा अपघात झाला होता? त्यावर मधुभाऊ सांगतात की हो, त्याच रात्री सायली मला मंदिरामध्ये सापडली होती. आता
प्रतिमा अगदी खुश झालेली असते. ती सायलीला अगदी प्रेमाने जवळ घेते आणि बोलते की मला नेहमी असं वाटायचं की तूच माझी तन्वी आहेस म्हणून, आणि बघ तूच माझी तन्वी निघालीस. पण राकेश मात्र लगेच बोलतो, या गोष्टीचा काय पुरावा आहे बरं तुमच्याकडे? आणि आता पुरावा मागितल्यानंतर अर्जुन आता सगळ्यांना प्रतिमा आणि सायलीचे DNA रिपोर्ट्स दाखवतो. ते DNA रिपोर्ट्स पाहिल्यानंतर रविराजचा देखील या गोष्टीवर विश्वास बसतो. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढील एपिसोड पाहण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.